दिशा देण्याचं काम केलेलं आहे। मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचं, मधून आमचे विरोधक कारण नसतानाची चर्चा करतात की लाडक्या बहिणीचे पैसे आता थांबवणारे, आता त्यांची गरज संपलेली आहे, गरज करून वैद्य म्हणून अशा प्रकारे ती करतील। मी तसं करणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही, महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही, मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा इतरांची ती भूमिका नाही। हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे, आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणीला चालूच राहणार आहे। फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या करता ती योजना आहे आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। जर प्रत्येकाच्या निर्माणाचा लाभ घेत असेल तर त्यांनी ठरवावं की मी प्रत्येकाच्या निर्माणाचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा। तो सर्वस्वी अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे। मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यानंतर समज निर्माण करण्याचं काम केलं जातं। नमस्कार, मी प्रियांका नागने। आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? अजितदादा पवारांनी नुकताच जो आपण व्हिडिओ पाहिला त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही। विरोधकांनी नेहमीच इथे लाडक्या बहिणींबद्दल काही म्हणजे विरोध केला आहे। लाडकी बहीण योजना बंद होईल, लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच नाही असे नेहमीच विरोधक करत आहेत। तर अजितदादा पवारांनी स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना पैसे मिळतच राहणार आहे। सध्या तरी 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता कधी? तर इथे आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की एप्रिल महिन्यात संपण्याआधी लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे जमा होतील। मात्र अजितदादा पवारांनी सांगितलं आहे की आता ते योजना म्हणजे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं किंवा या योजनेचा लाभ पूर्णपणे कोण घेऊ शकतं हे पूर्णपणे लाडक्या बहिणींवर डिपेंड आहे। म्हणजे जर लाडकी बहीण दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। मग तुमच्यावर आहे की तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे का लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, पूर्णपणे तुमच्यावर हा निर्णय असणार आहे असे अजितदादा पवारांनी सांगितलेलं आहे। तर इथे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी? तर जसं की आपण मगाशी म्हटलं की आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे, आज तारीख आहे 28 एप्रिल 2025, तर आजपासून पैसे वितरित होऊ शकतात का? तर आता नुकतेच इथे जी काही पिंक रिक्षा योजना होती त्याचे सुद्धा वितरण झालं आहे। त्यामुळे बहुतेक तरी लाडकी बहीण योजनेचे सुद्धा लवकरच पैसे वितरित होऊ शकतात 1 ते 2 दिवसांमध्ये व इथे पुढे जाऊन म्हणजे मेच्या आठवड्यात म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत सुद्धा हे वितरण होऊ शकतं। कारण आपण पाठीमागचे जे हप्ते पाहिले की 8वा व 9वा तो मार्च महिन्यामध्ये आपल्याला एकत्रितपणे मिळाला होता व लाडक्या बहिणींना एकूण 3000 रुपये जमा झाले होते। मात्र यामध्ये काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत किंवा लाभार्थी महिला आहेत त्यांना पैसे मिळाले आहेत, मात्र अपात्र महिला आहेत त्यांना कोणतेही पैसे मिळाले नाही। त्यांचे पूर्णपणे जानेवारीपासून पैसे बंद झाले आहेत। इथे ज्यांनी निकष पाळून अर्ज केले होते जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळतच राहणार आहे। पुढे जाऊन 2100 रुपयाचा सुद्धा निर्णय होऊ शकतो, कारण लाडक्या बहिणींना महायुती सरकारने इलेक्शनपूर्वी नक्कीच इथे आश्वासन दिले होते की 2100 रुपये करणार। त्यामुळे या 5 वर्षांमध्ये तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीही होऊ शकतात असे सांगितलेलं आहे। म्हणजे बजेटमध्ये जेव्हा केव्हा हे का बजेटमध्ये ठरवेल, बजेट वाढेल तेव्हा नक्कीच लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ असे महायुती सरकार सांगत आहे। तर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरात लवकर मिळेल व इथे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.5 कोटी महिलांना पैसे मिळणार आहे। तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।